नमस्कार. एक आसन आकाशवाणी सोबत या कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण आसनाचा अभ्यास रोज एक एक करतोय. आज आपण आसनाचा अभ्यास करणार आहोत शलभासन. शलभासनामध्ये शलभ म्हणजे टोळ. आपल्याला माहित आहे एखाद्या झाडाच्या वर हिरवा जो टोळ बसला असतो त्याचं जे आकार आहे, आकृतीबंध आहे, या शलभासनाच्या स्थितीसारखी आहे म्हणून त्यालाच नाव पडले शलभासन. शलभ म्हणजे टोळ. तर हे आसन आपण आज करणार आहोत. हे आसन जे आहे, दोन पाय जे आहेत ते वर उचलायचे असतात. प्रॅक्टिससाठी म्हणून आपण एक एक पायाने आसनाचा अभ्यास करूया. तुम्हाला सोपं जाईल. एक एक पाय उचलल्यानंतर मग त्याची प्रॅक्टिस झाल्यानंतर दोन्ही पायाने आपण शलभासन करूया. प्रत्यक्ष कृती आपण करूया. सर्वजण तयार आहात ना? चला आपण कृती करूया. चला आपण आता मकरासन संपवणार आहोत. दोन्ही पाय एकमेकाच्या जवळ घ्या. दोन्ही हात सावकाश मांडीच्या जवळ घ्या. आपण शलभासन एक एक पायाने करणार आहोत. सुरुवातीला उजवा पाय श्वास घेत हळुवारपणे वरच्या दिशेला उचलूया. एक, श्वास सोडत दोन, डावा पाय एक, श्वास घेत श्वास सोडत सावकाश खाली. याची प्रॅक्टिस झाल्यानंतर आपण दोन्ही पायांनी शलभासन करू शकतो. आता आपण दोन्ही पायांनी शलभासन करूया. चला श्वास सोडा आणि श्वास घेत दोन्ही पाय हळुवारपणे उचला. जमेल तेवढं यथाशक्ती 10 अंकापर्यंत टिकवण्याचा प्रयत्न करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश श्वास सोडत 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 जमिनीकडे दोन्ही पाय. मकरासन मध्ये विश्रांती. हे आसन आपल्याला रोज केलं तर सायटिका, पाठीच्या खालच्या भागाचे काही दुखणं खुपणं असेल तर कमी होईल. नाभीच्या खालच्या भागाची कार्यक्षमता वाढेल, स्थूलता कमी होईल, पचनशक्ती वाढेल. फक्त काळजी कोणी घ्यायची तर ज्यांना हृदयविकाराचा त्रास असल्यास हे आसन करू नये. तसेच पाठीच्या खालच्या भागात खूप त्रास जर यापूर्वीचा जुनाट रोग एखादा असेल तर करू नये. उच्च रक्तदाब, हर्निया यांना हे ज्या व्याधी आहेत या ज्यांना आहेत त्यांनी हे आसन करू नये. आपण योगाचा अभ्यास करत असताना काही गोष्टी पण मनात आपण लक्षात ठेवत जाऊया. कारण योग म्हणजे समत्वम योग उच्चते. भगवद्गीतेत सांगितलेलं आहे कर्मफलाची आसक्ती सोडून यश अपयश याविषयी समान बुद्धी ठेवणे याला योग म्हणलेला आहे. यश अपयश याविषयी शांत बुद्धी ठेवण्यासाठी मन आपल्याला शांत पाहिजे, स्थिर पाहिजे. आणि हे स्थिर असण्यासाठी मात्र नियमित आणि योग साधना आपल्याला रोज करणं आवश्यक आहे. तेव्हा आपण नियमित योग साधनेमुळे त्या अवस्थेमध्ये जातो. अशा रीतीने आपण आज पाहिलं शलभासन. नमस्कार.